राज्य सरकारची अत्यंत महत्त्वाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना. मात्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ काही भावांनी घेतल्याचं दिसतं. खरं तर ही माहिती समोर आली आहे. तब्बल 14,298 पुरुष लाभार्थ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं धक्कादायक माहिती उघड झाली आहे. याच संदर्भात बोलण्यासाठी आज माझ्यासोबत आहेत विजय कुंभार सर, RTI ॲक्टिव्हिस्ट. त्यांच्याकडून जाणून घेऊयात नेमकी काय माहिती आहे. सर, काय सांगाल? 14,298 पुरुषांनी लाडकी बहीण महिलेचा योजनेचा लाभ घेतला आहे. त्याहीपेक्षा आणखी धक्कादायक आणखी 2-3 गोष्टी आहेत ज्या पुढे आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये जवळपास 2.5 लाख असे लोक आहेत ज्यांची नावं हे पुरुषांची आहेत की स्त्रियांची आहेत हे समजत नाही. साधारणपणे 8 लाख असे लोक आहेत की ज्यांच्या महिला आहेत की एका घरामध्ये एकाच महिलेला लाभ देणार होते. तर 8 लाख घरं असे आहेत की ज्याच्यामध्ये 2-2 महिलांनी लाभ घेतला आहे. शिवाय आणखी काही एक साधारणपणे 2-1 लाख महिला अशा आहेत की ज्या पात्र नव्हत्या, म्हणजे ज्यांना 65 वर्षावरच्या महिलांना तो लाभ देण्यात येत नव्हता, तशाही महिला साधारणपणे 2.5 लाख आहेत. साधारणपणे 13-14 लाख लोकांनी हा असा बेकायदा लाभ उठवला आहे असं सध्या दिसून येतं आहे. परंतु याच्यातली महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आत्तापर्यंत ह्या भावांना साधारणपणे 21-22 कोटी रुपये देण्यात आलेले आहेत. त्या पैशाचं काय करायचं? जे बोगस आहेत त्यांना आत्तापर्यंत लाभ दिला आहे त्या पैशाचं काय करायचं? एकीकडे शासन आणि वेगवेगळ्या संस्था म्हणतात की शासनाचा 1 रुपया जरी वाया गेला तरी ते आम्ही सहन करणार नाही. आणि इथे मात्र करोडो रुपये जातात आणि अजित पवारांसारखे मंत्रीसुद्धा म्हणतात की ज्यांना चुकून लाभ दिला गेला आहे त्यांचे पैसे परत घेणार नाही. हा पैसा जनतेचा पैसा आहे, त्याच्यामुळे हे वारेमाप उधळण्याचा कुणालाही अधिकार नाही. शिवाय ह्या ज्या नोंदी आता सापडल्या त्या शासन दरबारी असलेल्या गोष्टींच्या सापडल्यात आणि याची संपूर्ण माहिती सामान्य नागरिकांना अजिबात नाही, म्हणजे कुणाला लाभ दिला आहे कुणाला नाही. तर साधारणपणे माझं म्हणणं असं आहे की जसं पूर्वी मनरेगाचं चावडी वाचन केलं जायचं तसं अशा सर्व लाभार्थ्यांचं वाचन केलं जावं, चावडी वाचन. म्हणजे असे ज्यांनी खोट्या पद्धतीने आणखी लाभ घेतले ते पुढे येईल. आणि याच्यातला दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की हे जे काही दिलं होतं हे महिला सक्षमीकरणासाठी नक्कीच दिलं नव्हतं. हे दिलं होतं केवळ इलेक्शनमध्ये त्याचा फायदा उठवण्यासाठी, लोकांना भुलवण्यासाठी. अशाच आणखी काही गोष्टी केल्या त्यांनी. मग बोगस मतदार नोंदणी झाली वगैरे वगैरे गोष्टी झाल्या. म्हणजे हे सरकार जरी बहुमतात असलं तरी हे चोर मार्गानं आलेलं सरकार आहे. त्यामुळे त्यांनी आता आपण हे आलो आहे, आता निवडून आलेला वगैरे सगळं ठीक आहे, परंतु जनतेचा पैसा तरी योग्य कामासाठी योग्य पद्धतीने आणि योग्य लोकांना मिळेल याची खात्री केली पाहिजे. नाहीतर लोकांचा जे काही उरलासुरला विश्वास प्रशासन आणि राज्यकर्ते यांच्यावर आहे तोही आता म्हणजे धुळीला मिळेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये पुरुषांनी तर लाभ घेतलेलाच आहे, पण जेव्हा लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यात आले होते हे अर्ज कुठेतरी व्यवस्थित पडताळणी झाले नाहीत असं या सगळ्या प्रकरणावरून दिसून येतंय. सर, काय सांगाल? अर्ज पडताळणी झाली नाही याचं कारण असं की ती पडताळणी करायचीच नव्हती. काही झालं तरी इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून त्या लोकांना तो लाभ द्यायचाच होता, कुठून तरी मतं विकत घ्यायचीच होती. त्यामुळे कारण शासनाकडे यंत्रणा असते, एका क्लिकवर त्यांना बऱ्याच गोष्टी कळू शकतात. नावं किंवा अशा काही पात्रता संबंधी काही फार मोठी रॉकेट सायन्स नाही, ते सहज समजलं असतं. परंतु ते देताना त्याच्या मागचा हेतू स्वच्छ नव्हता, त्यामुळे सगळ्यांना दिलं गेलं. आणि आता प्रत्यक्षात लाभ देताना अडचणी यायला लागल्या. पैसे नाहीत, इतर खात्यांचे पैसे वर्ग करावे लागत आहेत, ठेकेदार अभावी आत्महत्या करायला लागलेत. म्हणून मग आता जे काही खरे लाभार्थी आहेत त्यांना बघून बाकीच्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न चालू आहे. पण त्याचे संख्याच एवढी मोठी आहे की राज्य शासन उघडपणाने सगळ्या गोष्टी जाहीर करेल असं मला तरी वाटत नाही. दुसरी आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे या लाडकी बहीण योजनेच्या मध्ये 2.5 लाख ज्यांचं उत्पन्न मर्यादा आहे त्याच व्यक्ती यामध्ये लाभ घेऊ शकतात, त्याच महिला लाभ घेऊ शकतात असं आहे. मात्र प्रत्यक्षात जर बघायला गेलं तर बऱ्याच अशा महिला आहेत ज्यांचं उत्पन्न खरंच त्यापेक्षा जास्त आहे आणि त्यासुद्धा या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात. काय सांगाल सर? हे सगळं शोधणं अगदी सोपं असतं, परंतु त्यावेळेला हे शोधायचंच नव्हतं. ज्यांच्याकडे फॉर्च्युनर सारख्या गाड्या आहेत त्या महिलांनी याचा लाभ घेतलेला आहे हे उघड दिसतंय. फक्त शासनाची अवस्था अशी झाली आता
त्यांना पैसे दिले, आता त्यांच्याकडून मतं मिळवली, आता त्यांना पटकन बाहेर कसं काढायचं म्हणून हळूहळू एक एक गोष्टी पुढे येत आहेत. शासनानं आता बाकीचा विचार न करता तसंही बहुमत आहे, त्यामुळे सगळ्यांचा सोक्षमोक्ष एकदा लावावा, या सगळ्या लाभार्थ्यांचं एकदा चावडी वाचन करावे, म्हणजे खरे ज्यांनी गुन्हे केले ते पुढे येतील आणि मग पुढे कदाचित शासनाची इच्छा असेल तरी योजना पुढे राहील. खरं तर आज दुपारीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भात बोलताना सांगितलं की ज्या कुणी पुरुषांनी या संदर्भातला लाभ घेतलेला आहे त्यांच्यावर कारवाई होणार. सर, काय वाटतंय, कारवाई होईल का? त्यांच्यावर कारवाई केलीच पाहिजे, पण त्यांना ज्यांनी लाभ दिला त्या अधिकाऱ्यांवर आधी कारवाई केली पाहिजे, कारण त्या अधिकाऱ्यांनी या राजकारण्यांसाठी खोटं काम केलेलं आहे. त्याच्यावर केवळ त्यांच्यावर कारवाई करून सुटका करून घेता येणार नाही आणि ही कारवाई आपल्याच अधिकाऱ्यांवर करायची वेळ आल्यामुळे कदाचित अशी कारवाई होईल असं मला वाटत नाही. सध्या राजकीय क्षेत्रामध्ये खूप मोठ्या घडामोडी घडत आहेत. आता शासनामध्ये असलेले अनेक मंत्र्यांच्यावर विविध आरोप होत आहेत. अशामध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये हा एक प्रकारचा स्कॅम झाला असं आपण म्हणू शकतो का सर? हा स्कॅमच आहे, म्हणजे आत्ता झालेला नाही, तो या योजनेच्या सुरुवातीच्या आखणीपासून आत्तापर्यंत झालेला हा स्कॅम आहे. ही योजनाच मुळात स्कॅम होती. त्यावेळेला माहिती होतं की असं होणार आहे, इतक्या लोकांना लाभ देणं शक्य नाही आहे. लाभ दिला तर तो कशाच्या आधारावर दिला जाणार आहे? महिला सक्षमीकरणासाठी म्हणजे कॅश उचलून देऊन, रोख उचलून देऊन महिला सक्षमीकरण होत नाही. त्यासाठी त्यांना योग्य प्रकारचं प्रशिक्षण, योग्य प्रकारचा रोजगार दिला असता, पण त्याला वेळ लागला असता. म्हणून हे योजनाच्या सुरुवातीपासूनच हे स्कॅम आहे, हे काय आत्ता उघड झालेलं स्कॅम नाही आहे. आणि एकूणच असं आपण म्हणू शकतो का सर की कारण अत्यंत महत्त्वाकांक्षी एक गेम चेंजर योजना म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना समोर आली होती, पण ती आता खरं तर सरकारच्या अंगलट येते की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. सर, काय सांगाल? अंगलट आलेलीच आहे. ही गेम चेंजर योजना नव्हती, तर हे एक प्रकारे काही मतदारांची केलेली फसवणूक होती. त्यांना काहीतरी आमिष दाखवून त्यावेळेला अशाही धमक्या दिल्या गेल्या, जर आमचं सरकार नाही आलं तर ही योजना बंद होईल, आणि आता मात्र वेगळ्या पद्धतीने ही योजना बंद करण्यासारख्याच हालचाली चालू आहेत. त्यामुळे पहिल्यापासूनच स्कॅम होतं आणि सरकार आता याच्यावर करणार तरी काय ना, स्वतःच्याच हाताने त्यांनी ओढवून घेतलेलं आहे. त्यामुळे गेम चेंजर योजना होती, पण आता ते सरकार चेंजर योजना बनू नये एवढंच आपला अपेक्षा आहे. खरं तर लाडकी बहीण योजना ही अत्यंत महत्त्वाची योजना होती आणि त्या संदर्भात महत्त्वाची योजना आहे आणि त्या संदर्भात अनेक माहिती पुढे येते आहे. खरं तर आता येणाऱ्या काळामध्ये पुरुष लाभार्थ्यांच्यावर कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन राजरत्नसह मी प्रेरणा परबखोत, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.